चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीची कारणं ही समजावून सांगितली। आज आपण केस गळतीसाठी उपचार म्हणजे साध्या पद्धतीने अगदी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर अजून केस गळतीचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं स्ट्रेस, म्हणजे जे काही मानसिक अस्वस्थता असेल त्यामुळे केस खूप गळतात। ताणतणाव जेवढा असेल त्यामुळे आपल्या केसांवर त्याचा परिणाम होतो व केस गळण्यास सुरुवात होते। त्यामुळे तुम्ही नियमित प्राणायाम आणि योगासन सकाळी लवकर उठून करण्यास सुरुवात करा। म्हणजे प्राणायाम योगासन याच्यामुळे काय होतं की रक्तपुरवठा आपल्या केसांच्या मुळाशी व्यवस्थित होतो आणि त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण जे काही आहे ते कमी होते। तुम्ही तुमच्या आहारामध्ये गाईच्या तुपाचा किंवा गावरान तुपाचा जास्तीत जास्त वापर करा। त्यामुळे काय होतं की पचनशक्ती सुधारते, आतमधून शरीराला स्नेहन मिळतं, म्हणजे जे काही पोषण आहे तुपामुळे होतं। पचनशक्ती सुधारल्यामुळे काय होतं की शरीरात पित्त सुद्धा व्यवस्थित तयार होतं आणि त्याच्यामुळे रक्तशुद्धी पण होते आणि केसांच्या मुळाशी व्यवस्थित रक्तपुरवठा झाला की केस गळण्यास कमी होतं। बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड, आंबवलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ हे खाणं टाळा। तसेच स्त्रियांमध्ये कसं होतं की जेव्हा रजनिवृत्ती होते म्हणजे मेनोपॉजल एज येतं तेव्हा सुद्धा केसांचं गळण्याचं प्रमाण खूप वाढतं। त्यामुळे तेव्हा स्त्रियांनी नियमितपणे प्राणायाम, योगासन, आहारामध्ये म्हणजे जसं काही मी सांगितलं की व्यवस्थित प्रोटीनयुक्त आहार किंवा पालेभाज्या यांचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे। त्यामुळे काय होतं की मानसिक स्वास्थ्य पण बिघडत नाही, कारण तेव्हा काय होतं की जसं आपली पाळी जाण्याचं वय येतं तेव्हा थोडंसं मानसिक अस्वस्थ पण निर्माण होतो, स्ट्रेस वाटतो, चिडचिड होते आणि याचा परिणाम केसांवर होतो। त्यामुळे थोडंसं स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन स्त्रियांनी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे। आणि तुम्ही घरगुती तेलांचाही वापर करू शकता, म्हणजे जसं की आता तुमच्या घरामध्ये खोबरेल तेल असतंच, मग खोबरेल तेलामध्ये काय करायचं की वडाच्या ज्या पारंब्या असतात ते 10 ते 12 दिवस वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात भिजवून ठेवायच्या आणि 12 दिवसांनी काय करायचं, 10 ते 12 दिवसांनी ते तेल गाळून घ्यायचं आणि ते आपल्याला म्हणजे वापरायचं केसांसाठी। त्यामुळे काय होतं की केस वाढण्यास मदत होते आणि केस गळण्याचं प्रमाण आठवड्यातून 2 वेळा केसांच्या मुळाशी चांगलं तेल आणि मसाज करायची। म्हणजे अगदीच पूर्ण केस चिपचिपीत दिसले पाहिजे काहीच कारण नाही तसं, फक्त केसांच्या मुळाशी म्हणजे टाळूवर आपण थोडंसं तेलाने मसाज करायची। केस धुण्यापूर्वी जर तुम्ही अर्धा 1 तास तेल लावून ठेवलं तरीही ते केसांच्या मुळाशी चांगलं जिरतं आणि त्यानंतर तुम्ही केस धुवा। आणि केस धुण्यासाठी जास्त केमिकल युक्त शॅम्पूज वापरण्यापेक्षा जसं की त्रिफळा पावडर, शिकेकाई पावडर, रिठा यांचा तुम्ही वापर करू शकता। त्यामुळे काय होतं की तेल जरी अगदी पूर्णपणे नाही निघलं तरी पण केसांसाठी ते अगदी उपयोगी आहे आणि केस त्याच्यामुळे काय होतं की व्यवस्थित वाढण्यास सुरुवात होते। केसांमध्ये जो काही कोंडा वगैरे असेल, डॅन्ड्रफ असेल तोही निघून जातो आणि केस धुतल्यानंतर अगदी नैसर्गिक पद्धतीने ते सुकवायचे। त्याला हेअर ड्रायरचा वापर तुम्ही करू नका, कारण कसं होतं की आपण घाईघाईमध्ये केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा जास्तीत जास्त वापर करतो। त्यामुळे काय होतं की केस अगदी रुक्ष होतात, म्हणजे कोरडे होतात आणि ते तुटण्यास सुरुवात होते। केस सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू नका। आणि तसेच जेव्हा तुम्ही बाहेर पडता घराच्या तेव्हा स्कार्फ वापरा, कारण कसं होतं की बाहेरचं जे काही धूळ यामुळे केसांवर त्याचा परिणाम होतो आणि त्यात आपण काय करतो की केस मोकळे जास्तीत जास्त सोडतो आणि केस जेवढे तुमचे रिकामे असतील तेवढं केस गळण्याचं प्रमाणही वाढतं। त्यामुळे केस थोडे तरी बांधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ठीक आहे एखाद्या ओकाजनी किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही ठीक आहे केस मोकळे सोडले तरी, पण रोज केस जेवढे तुम्ही मोकळे सोडाल त्यामुळे केस गळतीचं प्रमाण हे वाढतं। तसेच केस अजून म्हणजे वाढण्यासाठी किंवा त्यातला कोंडा कमी होण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पानं, कढीपत्त्याची पानं, तसेच कोरफडीचा गर, मेथी दाणे, अजून जास्वंदाची फुलं, त्यांची पानं यांचा वापर करू शकता। म्हणजे तेल फक्त खोबरेल तेल गरम करून त्यात तुम्ही ही जे काही सांगितलेली वनस्पती त्यात टाकायच्या आणि एक रात्रभर भिजवून देऊन दुसऱ्या दिवशी ते तेल काढून घेऊन तुम्ही वापरू शकता। त्याचा अगदी खूप बेस्ट रिझल्ट आहे। त्रिफळा चूर्णाचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता। जे त्रिफळा भरड मिळते बाजारात किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये त्याचा तुम्ही काढा करून घेऊन तो केस धुण्यासाठी वापरू शकता। त्याचा म्हणजे केस वाढीसाठी व केस गळतीवर खूप छान फरक पडतो। तसेच जसं की मी सांगितलं जास्वंदाची फुलं आणि पानं यांचा खूप जास्त उपयोग आहे। मी त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तयार करेन, त्यामध्ये मी जास्वंदीचं तेल त्याचा लेप कसा बनवायचा हे तुम्हाला म्हणजे सांगेन। तुम्ही केसांना लेप करू शकता। आता केसांना लेप लावण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता। दही हे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे। मग दह्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे मध
मध मिक्स करायचं. जेवढं प्रमाण दह्याचं असेल त्याचा अर्धा चमचा, म्हणजे समजा 2 चमचे जर तुम्ही दही घेतलं तर 1 चमचा मध मिक्स करायचं आणि त्यात कोरफडीचा गर हा मिक्सरमध्ये बारीक करून त्यात मिक्स करायचा आणि याचा लेप तुम्ही केस धुण्यापूर्वी एक 15-20 मिनिटं लावू शकता. त्यामुळे केस अगदी मऊ होतात आणि केसांना एक नॅचरल चमक येते. तसेच अजून दुसरं दही म्हणजे तुम्ही मेहंदी पावडर वापरायची. मेहंदी पावडरमध्ये दही टाकायचं, त्यात लिंबू रस टाकायचा 1 चमचा, 1 चमचा मध टाकायचं आणि तुम्ही जर अंडं कधी लावलं नसेल तर एक अंडं नक्की टाकून बघा. अंड्याचा फक्त एक पांढरा जो भाग असतो तो त्यात मिक्स करायचा आणि बदाम तेल टाकायचं 2 चमचे. हे सर्व मिक्स करून तुम्ही त्याचा लेप बनवायचा आणि 1 तास म्हणजे केस धुण्यापूर्वी 1 तासभर केसांना लावून ठेवायचं आणि त्यानंतर केस धुवायचे. केस धुताना शॅम्पूचा वापर बिलकुल करायचा नाही. तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे त्रिफळा चूर्ण किंवा शिकेकाई आणि रिठा यांचा वापर करा. हा लेप तुम्ही नक्की लावून पहा, त्याचा केसांवर अगदी छान रिझल्ट. या पद्धतीने मी तुम्हाला केसांच्या वाढीसाठी किंवा केस गळती कमी व्हावी यासाठी घरगुती तेल आणि लेप कशी बनवायचे याची माहिती सांगितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ते मला नक्की कळवा आणि लाईक करा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वेगळी माहिती मी सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.